नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता जानकी आणि सायली या दोघी मिळून सुद्धा आता प्रियाला चांगली जन्माच्या अद्दल घडवणार. आता नेमकं काय काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या इकडे प्रियाने हे जे काही कांड उपस बसलेले असतात त्या सगळ्याची परत फेड म्हणून सायलीला प्रियाला चांगली अद्दल घडवायची असते, प्रियाला चांगली शिक्षा द्यायची असते आणि शिक्षा द्यायची असल्यामुळे आता सायली ही प्रताप आणि कल्पनाला सांगते की आपण हिला या घरामध्येच ठेवून घेऊया. एकदा का ही इथेच घरात राहिली की हिला आपण हिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा देऊ शकतो म्हणून. मग आता सायलीने सांगितल्याप्रमाणे सगळे जण प्रियाला घरामध्ये ठेवून घेण्यासाठी तयार होतात. आता प्रियाची लायकी की जे आहे त्याचप्रमाणे प्रियाला घरात खोलीसुद्धा मिळायला हवी असं सायली आणि अर्जुनला वाटतं. त्यामुळे ते दोघंही तिला आता अडगळीची खोली देतात. प्रिया आता अडगळीच्या खोलीमध्ये राहायला गेलेली असते. आता त्या खोलीत तिचे सगळे कपडे वगैरे तिने एका ओढणीमध्ये बांधून नेलेले असतात आणि आता तिकडे ती स्टोर रूममध्येच तिचं जेवण वगैरे बनवत असते आणि तिचं ती तिथेच खाणार वगैरे असते. आता झोपायला तिला एक चटाई दिलेली असते. सायली, अर्जुन हे सगळं बघत असतात आणि त्यांना हे सगळं बघून खूप बरं वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायलीला जानकीने तब्येतीची चौकशी करायला फोन केलेला असतो. त्यावेळी सायली तिला म्हणत असते, अगं जानकी, कसली तब्येत आणि कसलं काय सांगू आणि काय नको असं झालंय मला. अगं इकडे ही प्रिया नुसता आमचा जीव खातीये. अगं रोज रोज नवीन एक उच्छाद मांडत होती ती. त्यावर जानकी म्हणते, म्हणजे? त्यावर मग सायली म्हणते, सांगते ना, सांगते, सगळं सांगते. आणि मग आता प्रिया सांगेचे एक कारणामे सायली जानकीला सांगायला सुरुवात करते. सायली जानकीला सांगत असते की अगं एकावर एक नुसतं खोट्यावर खोट बोलतच जायची. घरामध्ये सगळ्यांना गोड गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात खसवून सगळ्यांना लुबाडत होती. अश्विन भाऊजी बरोबर लग्न झालेलं असताना सुद्धा बाहेर ख्यालीपणा काही तिच्या जात नव्हता. तुला आठवतंय ना, आश्रमात असताना ती कशी होती की ती मुलांबरोबर आणि काय काय करायची. तसंच आता पैशांसाठी लग्नानंतर सुद्धा तिने एका मुलाबरोबर संबंध जोडले. त्यावर आता जानकी म्हणते, काय म्हणजे तो मुलगा? त्यावर सायली म्हणते, नाही, खरं बघायला गेलं तर ते सगळं काही मी आणि यांनी केलेलं एक प्लान होतं. म्हणजे ते प्रियाचं नाटक. तर सगळं मला आधीपासूनच माहीत होतं. मी तिला आश्रमात असल्यापासून व्यवस्थित ओळखतच होते ना. त्यामुळे मग मी यांना ना सांगितलं की अश्विन भाऊजी समोर तिचा चेहरा उघडा पाडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आता तिच्या लग्नानंतरच काहीतरी त्यांच्या समोर आणावं लागेल. त्यांना हे जाणवून द्यावं लागेल की प्रिया मुळात काही बदललेली सुधारलेली वगैरे नाहीये. म्हणून मग आम्ही एक ट्रॅप रचला. यांचा एक अधिराज नावाचा मित्र होता. त्याला आम्ही हाताशी धरला. त्याला आम्ही प्रियाचा बॉयफ्रेंड बनवला. म्हणजे आम्ही तो गडगंज श्रीमंत असल्यामुळे त्याचा फक्त वापर केला. आम्ही अधिराजला जसं सांगत होतो अधिराज अगदी तसं करत होता आणि प्रियाला त्याने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अगदी व्यवस्थित अडकवलं. मग प्रिया हळूहळू त्याच्याकडे पैसे वगैरे मागू लागली. मग अधिराज प्रियाला कधीच कॅशमध्ये पैसे द्यायचा नाही. तो तिला डायरेक्ट बँक टू बँक ट्रान्सफर करायचा, जेणेकरून आम्हाला नंतर बँकेचे स्टेटमेंट सुद्धा मिळाले. म्हणजे तोही आमच्याकडे एक पुरावा तयार झाला. आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे अगं प्रियाने खूप कठीण गोष्टी केल्या. तिने अस्मिता ताईंना प्रेग्नन्सीमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळे पूर्णा आजींची एवढी काळजी करतो पण तिने पूर्णा आजींनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. आता हे सगळं काही जानकी ऐकते आणि ती विचार करते, बापरे, याचा अर्थ ही प्रिया खरंच किती पोहोचलेली मुलगी आहे. नाही असं सायलीवरती एवढं मोठं संकट आलेलं असताना मी इथे बसून राहणं योग्य नाहीये. आता मला सायलीला भेटायला गेलं पाहिजे.
नक्की तिकडची काय परिस्थिती आहे, सायलीची काय परिस्थिती आहे, हे बघायला हवं म्हणून मग आता जानकी ही सायलीला भेटायला जायला सकाळ सकाळच निघते. ती सायलीच्या घरी पोहोचते. आता जानकीला बघून सायलीला एकाएकीच खूप आनंद होतो. जानकी ही आता सायलीला म्हणते, अगं एवढं सगळं घडलं आणि तुला भेटायला आले नसते तर माझं मन मानलं नसतं. सायली म्हणत असते, खरंच तुला घरी आलेलं बघून मला सुद्धा एवढं छान वाटलंय म्हणून सांगू जानकी ताई, खरंच मला खूप खूप म्हणजे खूपच बरं वाटतंय. बरं तू ये ना आतमध्ये, ये दारात का उभी आहेस अशी, आणि मला सांग ऋषिकेश दादा कसे आहे आणि ओवी कशी आहे. मध्यंतरी ओवीच्या बाबतीत जे सगळं घडलं ते कळलं ग, पण काय करू बघतीयस ना इथे प्रियाने किती उच्छाद मांडलाय ते, त्यामुळे तिकडे यायला काही सवड मिळत नाही. आणि तुला भेटायचं म्हटलं तर कमीत कमी 1-2 दिवसांचा वेळ निघायला हवा. छान गप्पाटप्पा तरी व्हायला हव्यात ना. तुझ्याकडे आले तर त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी कल्पना येते आणि कल्पनासुद्धा आता इकडे जानकीला बघते आणि म्हणते, अगं वा जानकी, तू आलीस वा छान. अगं एकटीच आलीस, येताना ओवीला आणि ऋषिकेशला बरोबर नाही आणलेस. त्यावर जानकी सांगते की हे सगळं जे प्रियाने कट केलेली आहे ते सगळं समजलं म्हणून इकडे भेटायला आले सायलीला. त्याबरोबर मग आता कल्पना म्हणत असते, अगं जर प्रियामुळे भेटायला आली असशील ना तर मग तुला आठवड्यातून 7 वेळा फेया माराव्यास लागतील, कारण प्रिया रोजच नवीन काहीतरी कटकारस्थान करतच असते. असो जाऊ देत, तू उगाचच्या उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेतलास. बरं आली आहेस तर आता आल्यासारखी रहा काय. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रिया येते. आता प्रिया ही घरात फरशी पुसत असते. तर आता प्रियाला फरशी पुसताना बघून इकडे मनातल्या मनात जानकीला बरं वाटतं. तर इकडे प्रिया ही मनातल्या मनात सायलीला शिव्या घालत असते. ती म्हणत असते, माझ याकडन मोलकरणीसारखी काम करून घेते, मला राब राबवते आणि स्वतः मात्र बघ कशी थाटात महाराणीप्रमाणे कोप्यात उभी राहिली. हिला काय मी हिच्या घरची नोकर वाटते का? ही मोठी मालकीण, ही मोठी महाराणी आणि मी कामोलीबाई थोडीच आहे की हिच्या हाताखाली मी राबत राहायला. ते काही नाही. मला ना हिची सगळी नाट कळतायत, पण काय करू, सध्या अश्विनही माझ्या बाजूने नाही आहे. तो सुद्धा माझ्यावरती नाराज आहे. तो माझ्यावर रागवल्यामुळे मला काहीही सूत्र हलवता येत नाहीयेत. मला सगळं काही यांचं वागणं बोलणं निमूटपणे ऐकून घ्यावं लागणार, गुपचूप सहन करावं लागणार. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. नाहीतर मी बरोबर यांना माझा बचपा दाखवला असता, पण असू आता सध्या तरी मला गप्प राहण्यावाचून पर्याय नाहीये. आणि असा विचार करतच प्रिया ही संपूर्ण फरशी पुसत असते. त्यावेळी दुसऱ्या बाजूला आता इकडे जानकी जी असते ती प्रियाला म्हणू लागते, अरे वाह प्रिया, बरं काम करतीयस की हल्ली नाही म्हणजे आश्रमात असताना अगदी एक काडी मोडून 2 तुकडे सुद्धा करायची नाहीस, पण आता बरं काम करतीयस. चला देर आहे, दुरुस्त आहे. तू सुधारलीस यातच आमचं समाधान, आमचा आनंद. तुम्हाला सांगते काकू, अहो आश्रमात असताना प्रियाने काय उच्छाद मांडला होता तुम्हाला माहिती आहे का? अहो आश्रमात आमची काही फार बरी परिस्थिती नव्हती, त्यामुळे सगळ्यांनाच पोटभर जेवायला मिळेल असं नाही. आमच्या आश्रमात 3 लहान मुलं होती, सोमू, मानसी, रश्मी. म्हणजे ही मुलं मी खूप मोठी झाल्याच्या नंतर आली, पण तरीही मुलं जेव्हा आश्रमात आली ना तेव्हा मी आणि सायली, कुसुमताई आम्ही तिघींनीही त्या मुलांना अगदी आपलं मुलं असल्यासारखं सांभाळलं, खूप जीव लावला. त्यांना आम्ही म्हणजे आमच्या नशिबात जे आईचं प्रेम नव्हतं, आम्ही ते प्रेम देण्याचा प्रयत्न केला त्या मुलांना. पण तुम्हाला माहिती, प्रियाने कधी म्हणून त्यांना जवळ घेतलं नाही. सतत त्यांना हडूस करून बोलायची. आणि आमच्या इथे ना एक डायलिसिसचे काकू आले होते, म्हणजे त्यांच्या किडन्या खराब होत्या म्हणून त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना टाकून दिलं होतं. पण प्रिया त्यांच्याशी सुद्धा तसंच वाईट वागायची. जेव्हा त्यांना आश्रमात आणलं होतं ना मधुभाऊंनी, तेव्हा तरी काय म्हणाली होती माहितीये या म्हातारड्याला,
आणि या म्हातारडीला कशाला आणलं इथे आपल्या जीवावर यांचे डायलिसिस सुरू आहे म्हणून यांच्या घरच्यांनी यांना लाथाडलं नाकारलं मग आपण तरी यांना कशाला स्वीकारायचं या शब्दात ती बोलली होती आणि उलट एकदा तर त्या डायलिसिसच्या काकांना जाण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा हिने त्यांना तिच्याजवळ पैसे असूनही दिले नव्हते जेव्हा सायली आणि मी आलो तेव्हा आम्ही त्यांना पैसे दिले होते डायलिसिसला जाण्यासाठी त्याबरोबर आता प्रिया म्हणत असते मग मी काय करणं अपेक्षित होतं त्याबरोबर सायली तिच्याकडे बघू लागते आता त्याबरोबर लगेचच प्रिया गप्प बसते कारण प्रियाला माहिती असतं सायली माझ्याकडे बघतेय म्हणजे बिलकुल सायलीला माझं वागणं बोलणं आवडत नाहीये आणि जर सायलीला माझं वागणं बोलणं आवडत नाहीये तर ते मला मागात पडू शकतं मग आता प्रिया काय करते प्रिया ही लगेच म्हणते माझी लादी पुसून झाली आहे आणि मग आता प्रिया ही किचनमध्ये जाते भाजी शिजायला घालते आणि त्यानंतर ती कपडे धुवायला जाते त्याबरोबर इकडे आता सायली ही लगेचच जानकीला म्हणत असते जानकी ताई आजपर्यंत या प्रियाने आपल्याला त्रास दिला आपल्याला छळलं आपल्याला मनस्ताप होईल असं वागली पण आता वेळ आपली आहे त्यामुळे आता आपण हिला सतवायचं आपण हिला छळायचं आपण हिला मनस्ताप येऊ द्यायचा त्यावर आता जानकी म्हणते सायली तू एवढं बोलतीस म्हणजे नक्की तुझ्या डोक्यात काहीतरी शिजते सायली म्हणते हो एक काम करायचं आता तू काय कर तू इकडे आता हिने लादी पुसलेली आहे ती ओलीच आहे तोपर्यंतच बाहेर ज्या गार्डन एरियामध्ये मातीचे पाय कर आणि ते तसेच पाय घेऊन जमिनीवरती ये आणि तिला मोठ्या मोठ्याने हाका मार आणि पुन्हा ते सगळं साफ करायला सांग पुसायला सांग ती ते सगळे साफ करायला लागेल पुसायला लागेल तोपर्यंत मी बाहेर कपडे जे तिने धुवून वाळत टाकले असतील ते कपडे खराब करेल ते कपडे मातीत लोळवेल आणि मग मी तिला ते कपडे पुन्हा धुवायला भाग पाडेल आणि मग मी तिच्याकडून कपडे धुवून घेईपर्यंत तिने इथे जी भाजी डाळ शिजायला ठेवली आहे भात वगैरे बनवायला ठेवलाय ते सगळं काही तू गॅस फास्ट कर आणि जेवण करपून काढ खरं तर जेवणाचं हे असं नुकसान करायला मला बिलकुल आवडत नाहीये पण प्रियाने एक दिवस माझ्या सगळ्या कुटुंबाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आता प्रियाला पुन्हा एकदा जेवण बनवायला लागायलाच हो ना त्यावर मग आता लगेचच जानकी म्हणते अग सायली काळजी करू नकोस जेवण जरी करपलं तरी ते वाया जाणार नाही आपण प्राण्यांना घालून टाकू ते जेवण किंवा पाण्यात सोडू मासे वगैरे खातील त्याबरोबर सायली म्हणते चालेल मग करायचं ना मग आपण असं त्यावर लगेचच तसंच आता इकडे जानकी म्हणते सुरुवात करूया मग जानकी मातीचे पाय घेऊन लादीवरती येते प्रियाने पुसलेल्या हॉलमध्ये आणि आता प्रियाला त्या दोघीजणी हाका मारतात त्याबरोबर प्रिया त्या ठिकाणी येते मग सायली आणि जानकी दोघीही प्रियाला म्हणू लागतात काय प्रिया नीट पुसताही येत नाही का तुला लादी नाही म्हणजे जर वेळेत वयात काम शिकली असतीस ना तर ही सगळी पाळी आलीच नसती चल 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 भारोभार पुन्हा एकदा कपडा मारून घे सुभेदारांचं घर आहे हे घरामध्ये ही अशी घा आम्हाला आवडत नाही जर कोणी पाहिलं तर कसं वाटेल ते चल चल तोंड बघत बसू नकोस पुसायला घे मग प्रिया पुसायला घेते जानकी तिच्यावरती लक्ष देत असते त्यावेळी आता पटकन सायली ही मागच्या बाजूला येते प्रियाने कपडे जे सुकट टाकलेले असतात धुवून वाळायला ते सायली आता मातीत लोळवते आणि आता ते कपडे पुन्हा वाळू ठेवते आणि आता तिथे कपडे वाळत घालून लगेच म्हणते प्रिया ए प्रिया प्रिया इकडे ये आणि मग सायली बडबड करू लागते याला काय कपडे धुणे म्हणतात की कपडे खराब करणे म्हणतात असे कोणी कपडे धुतले होते का मुद्दामून हे प्रिया असं काहीतरी काम करत असते एक काम या मुलीला धड जमत नाही एक काम येत नाही करता त्याबरोबर प्रिया त्या ठिकाणी येते मग प्रिया म्हणू लागते सायली सायली मला माहिती आहे तू आणि जानकी हे सगळं जाणून बुजून मुद्दाम करताय ना मला त्रास देण्यासाठी तिने मुद्दामून मातीचे पाय फिरवले लादीवर आणि आता
तू सुद्धा मुद्दाम हे माझे कपडे खराब केलेस, हे बघ मी खूप कष्टांनी केलं होतं. ते मग तू का असं करत आहेस? तुम्हाला का मला त्रास द्यायला आवडते का हे बघ सायली, असं नको वागूस. सायली म्हणते, ए गबगर उगाचच्या उगाच अक्कल शिकवू नकोस. मला कसं वाटते आता जेव्हा स्वतःची मेहनत पाण्यात जाते तेव्हा चल पटकन कपडे धुवायला घे. काय ना तोंड चालून तुझी एनर्जी वाया घालवण्यापेक्षा पटपट कपडे धू आणि एनर्जी सेव्ह कर. चल लवकर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता प्रियाने जेवण बनवायला ठेवलेलं असतं. वरण भात भाजी सगळंच. त्याचा गॅस फास्ट करते इकडे जानकी आणि ते सगळं जेवण चांगलंच करपून काढते. आता प्रिया मागच्या बाजूला अंगणात असल्यामुळे प्रियाला काही जेवणाचा करपलेला वास जात नाही. मग त्यानंतर जेवण करपून लगेचच आता जानकी ही प्रियाला हाका मारते, प्रिया अग इकडे ये तू. बनवलेलं सगळं जेवण पार करपून गेलं की त्याबरोबर आता इकडे करपलेलं जेवण बघून तर प्रियाला आणखीनच जास्त राग येतो. प्रिया म्हणते, शीट तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं जाणून बुजून. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना येते. आता कल्पनाला वाटतं की प्रियाने खरोखरच जेवण करपवलं. मग आता कल्पना प्रियावरती ओरडते. ती म्हणत असते, काय तुला काही अक्कल वगैरे आहे का नाही? एवढं जेवण वाया घालवल्स, एवढं जेवण करपवून घालवल्स, मूर्ख आहेस का ग तू? अन्नाचा हा असा नाश करताना तुला काहीच वाटत नाही का? बावळट आहेस का तू? मूर्ख मुलगी कुठची काय करते काय नाही, काहीच लक्षच राहत नाही कशावर. जर 4 गोष्टी लग्नाच्या आधीपासून केल्या असत्यास ना तर जरा जमलं असतं, जरा लक्षात राहिलं असतं. पण नाही, कधी केलंच नाही. तर येणार कुठून खरंच? तू ना प्रतिमाची मुलगी आहेस. या गोष्टीच्या प्रतिमाला सुद्धा एक दिवस पश्चाताप होईल. काय होतच आहे त्याबरोबर. मग आता लगेचच प्रिया म्हणते की मी हे सगळं जाणून बुजून केलेलं नाही आई. अहो उलट हे सगळं काही आहे ना या सायलीने आणि या जानकीने केले. अहो या दोघीजणी हे सगळं काही मुद्दाम करतायत. मुद्दाम या माझ्याबरोबर असं वागतायत जेणेकरून मला त्रास होईल. अहो आई, या सगळ्या मुद्दामून करतायत हे सगळं. त्याबरोबर बरसायली आता म्हणत असते, कळतं ना आता मुद्दाम. जेव्हा कोणीतरी आपण केलेल्या कष्टांवर, आपण केलेल्या मेहनतीवर पाणी सोडतं तेव्हा किती त्रास होतो, किती वाईट वाटतं, किती वेदना होतात. कळतं ना? मग जेव्हा तुम्ही स्वयंपाक केलेला खराब केलास, मी धुतलेले कपडे खराब केलेस आणि पूर्णाजींना मी कपडेच कसे अस्वच्छ धुतले ते दाखवल्स, त्याच्यानंतर मी रांगोळी काढलेली ती खराब केलीस, तेव्हा मला किती त्रास झाला असेल, किती वाईट वाटलं असेल. दिसतं ना मी पुसलेल्या लादीवर जाणून भुसून भाजी सांडवली होतीस, तेव्हा अन्नही वाया घालवलं होतस आणि लादी ही खराब केली होतीस, तेव्हाला किती वाईट वाटलं असेल. समजतंय ना? त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे प्रतिमा आणि रविराज घरी आलेले असतात. आता प्रिया स्वयंपाकघरामध्ये सगळं जेवण खराब झाल्यामुळे पुन्हा जेवण बनवत असते. आता प्रतिमा आणि रविराज आल्यावर बघतात प्रिया किती राबराब राबते येते. पण प्रतिमा आणि रविराजला तर इकडे नेमकं काय घडलंय हे सगळं आधीच सायलीने सांगितलेलं असतं फोनवरती. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज दोघांनाही प्रियाशी काही घेणं देणंच नसतं. ते काही प्रियाबरोबर बोलायला वगैरे पुढे येत नाही. आता प्रिया स्वतः होऊन त्यांच्याकडे पुढे जाते. प्रियाला वाटत असतं की यांना माझ्याबद्दल काही माहीत नाहीये. मग ती म्हणू लागते, आई बाबा बरं झालं तुम्ही आलात. मला माहीत होतं माझे आई बाबा येणार मला भेटायला, मला बघायला, माझ्याशी बोलायला नक्की येणार माझे आई बाबा. बरं झालं तुम्ही आलात. अहो काय सांगू तुम्हाला, बघा ना बघा हे लोक माझ्याशी कसं वागतायत. मला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन ज्या आई बाबा. मला इकडे खूप त्रास होतोय. आई बाबा मला माहेर घेऊन जा. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, ए कोण तू आणि कुठलं माहेर? कोणाचं माहेर? आम्ही आमच्या मुलीला भेटायला इथे आलोय. त्याच्यात तुझं काय मध्ये सायली? बेटा काय या मुलीला सांग माझ्या नजरेसमोरही नको आहे.
मला तू काय काय वागली आहेस ना ते विसरलेलो नाहीय. आम्ही कोण मुलगी, कुठली मुलगी, कोणाची मुलगी नाही. एखाद्या वेळी प्रतिमा तुला माफ करू शकली असती, पण आता तुझे काही हे पराक्रम, उपद्व्याप, करामत, उचापती काय म्हणायचं इथे म्हण करून ठेवल आहेस ना. त्यानंतर ती सुद्धा माफ करणं तर दूर, तुझ्याकडे नजर वर करून बघणार सुद्धा नाहीये. त्यामुळे आता ना आता पुरे कर, तुझी नाटक पुरे कर. तुझ ढोंग उगाचच्या उगाच आमच्या समोर येऊन आमचे 4 वाईट शब्द ऐकशील असं वागू नकोस. ऑलरेडी तुझं अश्विन बरोबर लग्न लावून देऊन आम्ही अश्विन आयुष्य सुद्धा खराब केले. त्यावेळी अश्विन म्हणतो, काय गाता काल म्हणत होतीस ना मला घरात घ्या, मी अश्विन शिवाय नाही राहू शकत, मी अश्विन शिवाय नाही जगू शकत, अश्विन शिवाय मी मरून जाईल, अश्विन शिवाय माझं हे होईल, अश्विन शिवाय माझं ते होईल, अश्विन शिवाय असं, अश्विन शिवाय तसं. आणि आज जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा आले तेव्हा त्यांना काय सांगतेस की मला घरी घेऊन जा, मला घरी यायचं काय लाज वाटत नाही का तुला हे असं सगळं बोलताना? हे बघ तन्वी, आजपर्यंत तू कधीच कोणाचीच होऊ शकलेली नाहीयेस हे तर आता मला कळून चुकलेलंच. त्यामुळे तुझ्याकडून काही अपेक्षा असणं असं माझं नाहीच. आता हा पूर्वी होत्या, पण आता माझे डोळे उघडले आणि राहता राहिला प्रश्न तुझा तर तुझ्यासाठी. तर आता माझ्या मनामध्ये ना काही भावना उरलेल्या आहे, ना काही विचार आहे, काहीच नाहीये. त्यामुळे तुझा निकाल मी लवकरच लावेन, काय करायचं ते मी ठरवेन. त्याबरोबर मग आता लगेच इकडे रविराज काका हे म्हणत असतात की अश्विन, अरे निकाल काय लावायचा, सरळ उत्तम पर्याय आहे घटस्फोट देणे. हो, अरे मी आजपर्यंत कुठलाही केस न हरलेला वकील आहे, माझा शिष्यही इतका चांगला वकील आहे. मग एक उत्तम वकील म्हणून, एक वकील ॲडवायझर म्हणून मी तुला ॲडवाईस देतोय की तू हिला सरळ घटस्फोट देऊन टाक. तू जर कोर्टामध्ये डिवोर्ससाठी अप्लाय केलंस ना तर तिथे तुला त्या फॉर्ममध्ये रिजन विचारलेलं असतं. त्या रिजनमध्ये हिने केलेल बाहेर ख्यालीपणा, हिने तुझी केलेली फसवणूक, हिने तुझ्याकडून ऐटलेले पैसे हिने केलेली, आता सगळ्यांना हातापायी पडावे लागते की नका नका, असं नका करू, असं प्लीज मला डिवोर्स वगैरे नका द्यायला लावू. विनला अश्विन आणि मी जर वेगळे झालो तर मग मी काय करू, मी कशी राहू, कशी जगू, अश्विनच्या शिवाय मी कसं माझं आयुष्य इमॅजिन करू, मी नाही राहू शकत, मला नाही जमणार, प्लीज. आणि ती आता नाटक करू लागते, पण तिच्या नाटकाला कोणी सुद्धा भीक घालत असत. आणि आता प्रियाला चांगलीच सगळेजण अद्दल घडवत असतात. सायली म्हणते, ए नखरे बंद कर, जा स्वयंपाकाच बघ, नाहीतर पुन्हा तो सगळा स्वयंपाक करपून जाईल, निघ चालती. आणि मग सायली लगेचच प्रियाला हाकलवत असते. ती म्हणते, माझ्या आई बाबा झालेला मला नाही चालणार, चल निघ. आणि ती तिकडन रियाला हाक लावून लावते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.